नमस्कार, माझं नाव डॉक्टर विनायक पाटील. मी दापोली इथल्या वनशास्त्र महाविद्यालयात आपलं स्वागत करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करा. या महाविद्यालयामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. अशाच प्रकारचा एक निसर्ग पर्यटन अनुभव शिक्षण नावाचा उपक्रम गेल्या 15 वर्षापासून इथे राबवला जात आहे. त्याला 2017मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रमात स्थान दिले. या उपक्रमामध्ये वनशास्त्र पदवीचे काही विद्यार्थी, निवडक विद्यार्थी यात भाग घेतात आणि वर्षभर ते यात काम करून शिक्षण घेतात. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की या विद्यार्थ्यांनी आपला निसर्ग पर्यटनाचा व्यवसाय सुरू करावा, तसेच निसर्ग पर्यटन विषयक सेवा इतरांना पुरवाव्यात. आपण निसर्ग मार्गदर्शक व्हावे किंवा निसर्ग अभ्यासक व्हावे या दृष्टीने हा उपक्रम काम करीत असतो. त्यासाठी या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यात येतात आणि प्रत्यक्ष काम करण्यातून कौशल्य आत्मसात करण्याची संधी त्यांना मिळते. आता यापुढील विद्यार्थ्यांच्याच मनोगतातून आपण त्यांचा अनुभव ऐकूया. नमस्कार. निसर्ग मार्गदर्शक म्हणून पर्यटकांशी संवाद साधणे, त्यांना उपयुक्त व रंजक माहिती देणे, निसर्ग भ्रमंती तसेच शिबिरांचे आयोजन करणे याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे स्वतःचा निसर्ग पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक उद्योजकता, व्यावसायिकता आणि जाहिरात कौशल्य अंगी येण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच इतर निसर्ग पर्यटन व्यावसायिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. विविध प्रकारच्या उद्यानांची उभारणी, त्यामागील संकल्पना, त्यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे, या सर्व प्रक्रियेत लागणारे परवाने, त्यांच्याशी संबंधित कायदे, कागदपत्रे, वीज पुरवठा आदी बाबींची सर्वकष माहिती त्यांना देण्यात येते. पर्यटकांची मानसिकता आणि त्यांच्या अपेक्षा यांचा त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. प्रकल्प प्रमुख प्राध्यापक विनायक पाटील यांनी त्यासाठी निसर्ग मार्गदर्शनासाठी हस्तपुस्तिका अनुवादित केली आहे. विद्यार्थ्यांना बहुविध अनुभव मिळावे यासाठी कृषीवर्धा, नंदू सेंचुरी, ट्रिकोटेक, मराठमोळा असोसिएशन, नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन, सिम्बायोसिस, निसर्गयोग रिसॉर्ट, आय नेचर वॉक फाउंडेशन अशा अनेक संस्थांकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घेण्यात येत आहे. तसेच या विद्यार्थ्यांना पुढे नामांकित रिसॉर्ट्स, राष्ट्रीय उद्याने, होमस्टे, पर्यटन कंपन्या यांच्यामध्ये 1 महिन्यांची इंटर्नशिप देण्यात येते. नमस्कार. या उपक्रमाच्या अंतर्गत सुमारे 100 एकरवर पसरलेल्या जैवविविधता प्रांगणात निसर्ग भ्रमंती सुरू करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व इतर पर्यटक यामध्ये सहभागी होतात. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. या अनुभव शिक्षण गटातील प्रशिक्षित विद्यार्थी मार्गदर्शक म्हणून त्यांच्यासोबत असतात. 4 ते 5 तासांच्या भ्रमंतीत विविध वनस्पती, पशुपक्षी, फुले, फुलपाखरे, औषधी व दुर्मिळ वनस्पती यांची ओळख करून दिली जाते. चरक औषधी वाटिका, नक्षत्र उद्यान, मियावाकी फॉरेस्ट, बांबू उद्यान व प्रक्रिया व उपयुक्त स्थळे दाखवली जातात. पर्यटकांमध्ये पर्यावरण आणि जैविक विविधता यांच्याविषयी जाणीव जागृती केली जाते. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांना 4-5 तासांची निसर्ग भ्रमंती दिवसा किंवा रात्री करता येते. त्यांना दापोली परिसरातील देवराया, पुरातन मंदिरे, कातळ शिल्पे यांचे दर्शन घडवण्यात येते. अलीकडेच हौशी पर्यटकांसाठी दोऱ्याच्या साहाय्याने उंच झाडावर चढण्याचा आनंद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वयोवृद्ध पर्यटक, लहान मुले यांच्यासाठी इलेक्ट्रिक बग्गीची सोय करण्यात आली आहे. झाडावरील मचाण, अरण्य स्नान, विविध खेळ, हस्तकलेचे उपक्रम त्यांच्यासाठी आयोजन करण्यात येत आहे. यापुढील उपक्रम म्हणून प्रांगणात पर्यटकांची राहण्याची सोय करून त्यांना निसर्ग रहिवासाचा अनुभव देण्यात येईल. त्यासाठी बांबूंची वसतिस्थाने उभी करण्यात येणार आहेत. तसेच पर्यटकांसाठी विविध अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांच्यामध्ये सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नमस्कार. या विद्यार्थ्यांनी दापोली, कणकवली अशा ग्रामीण ठिकाणी निसर्ग मार्गदर्शकांसाठी प्रशिक्षणे आयोजित केली. शिवाय पक्षी, फुलपाखरू, कोळी, सरीसृप यांच्या कार्यशाळा देखील आयोजित केल्या. या विद्यार्थ्यांनी निसर्ग पर्यटन संस्थानांना त्यांच्या परिसरातील वृक्ष ओळख व त्यांची परिपूर्ण माहिती, फुलपाखरी उद्यान उभारणी, निसर्ग भ्रमंतीचे नियोजन अशी कामे व्यावसायिक तत्वावर करून दिली आहेत. या सर्व उपक्रमांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी वेबसाईट तयार केली आहे.
या उपक्रमात शिकलेल्या काही विद्यार्थ्यांनी स्वतः निसर्ग मार्गदर्शक म्हणून काम सुरू केले आहे, तर इतर काहींना तशा प्रकारच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. काहींनी निसर्ग पर्यटनाचे सेवाभावी उपक्रम सुरू केले आहेत. क्रांती मेंढे या विद्यार्थिनीने सोनगाव येथील खारफुटी पर्यटन प्रकल्पाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. या वर्षाचे विद्यार्थी आपली कन्सल्टन्सी कंपनी सुरू करणार आहेत. अशा प्रकारे वनशास्त्र पदवीधारकांची रोजगार क्षमता वाढवणे आणि त्यांच्यात उद्योजकता जोपासणे ही दोन्ही कार्ये या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहेत. ELP मॉड्यूल के अंतर्गत हमें अलग अलग स्किल डेवलपमेंट करने का मौका मिला, जैसे कि ट्री आइडेंटिफिकेशन, बर्ड आइडेंटिफिकेशन, बटरफ्लाई सर्वे, बटरफ्लाई गार्डन डेवलपमेंट और ट्री आइडेंटिफिकेशन प्रोजेक्ट, ये सब हमें करने का मौका मिला. हम लोग इसके थ्रू कॅम्प्स और वर्कशॉप ऑर्गनाईज करणे बी शिके. गेल्या 1 वर्षाआधी आम्ही सुरुवात केलेली आहे या मॉड्यूलमध्ये शिकायला. यामधून बर्ड आयडेंटिफिकेशन, वाइल्ड फोटोग्राफी हे 2 मी मेन शिकलेलो आहे यातून. ELP का एक और ये कि लोगों के साथ कैसा इंटरेक्ट करना, लोगों के साथ कैसा बात कर सकते हो, ताकि सब लोगों के किसी के इसमें कुछ अनबन ना है. तो उस हिसाब से लोगों के साथ जो बात करने का तरीका, वो हम लोग को मेन एक चीज़ सीखने मिला इससे. और ये सब ओवरऑल स्किल डेवलपमेंट प्रोग्राम के थ्रू जो हमने सीखा, उसके थ्रू हम लोग मतलब डिफरेंट लोगों के कांटेक्ट में आए और उसके कारण से हम लोग आगे जा कर के एक अपना खुद का स्टार्टअप स्टार्ट करने का प्लॅन कर रहे हैं. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.